सांगली शासकीय नोकरांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार करायची असेल तर नागरिकांना सांगलीला यावे लागते। हे टाळण्यासाठी व नागरिकांशी थेट संपर्क व्हावा यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली लोकांपर्यंत जाणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत। येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत। नागरिक या वेळेत अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडील माहिती तक्रारी सादर करू शकतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक श्रीश सरदेशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की अनेकदा नागरिकांना शंका असते, आपण तक्रार दिली तर आपले काम होणार नाही, आपली अडवणूक केली जाईल। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील। या लोकसंवादाची प्रसिद्धी प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे। त्यासाठी हँडबिले, स्टिकर तयार करण्यात आली आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम कसे चालते याची माहिती नागरिकांना देऊन त्यांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे। नागरिकांनी त्यांच्या तक्रारी टोल फ्री नंबर 1064 फोन क्रमांक 0233 23 730 95 या किंवा मोबाईल क्रमांक 940 40 41 10 64 वर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याबाबतचा तपशील, ठिकाण व वार दिनांक पुढीलप्रमाणे: आटपाडी शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026, विटा सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026, कवठेमंकाळ मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026, मिरज बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026, तासगाव गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026, कडेगाव शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026, शिराळा सोमवार दिनांक 2 मार्च 2026, जत मंगळवार दिनांक 3 मार्च 2026, इस्लामपूर गुरुवार दिनांक 5 मार्च 2026, पलूस मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 आहे।